सैफ अली खानवर एक्सा ब्लेडनं हल्ला। 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर इलियामाचा जबाब। हल्लेखोरानं वार करतात झटापटीमध्ये केअरटेकरच्या हातावरही जखम। सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून समोर। झटापटीनंतर सैफनं घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं। नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं। मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला। सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर इजा। सैफच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढला। मानेवर गंभीर वार झाला असून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित। मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं। हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाड यांना संशय। सैफच्या घरामध्ये शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं। आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती। 10 पथकांकडून शोध सुरू। आरोपीवर गुन्हा दाखल। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसापासून परळी। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला देखील दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र। शरद पवारांच्या हस्ते वेब पेजचं उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे, मात्र अजितदादा खुर्चीतच बसून। दोघांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसामध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा। त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार। भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक। 4 जखमी। पाठलाग करत चालकाला पकडलं। संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक। आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते। संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसनं त्यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदीशाळा केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा। मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती।